चला तर मग अयोध्याच रेसिपीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेपू भाजीचं वरण। तर ही शेपू भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे व हिरवी मिरची भाजून घेतली आहे। त्याचा आपल्याला मिक्सरमध्ये ठेचा बनवून घ्यायचा आणि ही आपण डाळ शिजवून अशी हटून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे पण टाकलेले आहेत। आता आपण या भाजीला फोडणी करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी आपण तेल टाकणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला थोडंसं जिरं मोहरी टाकून घ्यायची। जिरं मोहरी झालेले आता आपण लसूण टाकून घेणार आहे। लसूण थोडा भरपूर टाकायचा आहे। आपला लसूण लाल झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण भाजी टाकून घेऊ। भाजी अशी आपण 5 ते 10 मिनिट अशी परतवून घ्यायची। छान मऊ होईपर्यंत अशी आपण भाजी परतवून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकून घ्यायचं। थोडे 5 मिनिट याच्यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत। ही बघा आपली अशी भाजी एकदम मऊ सॉफ्ट झालेली आहे। तर आपण याच्यामध्ये आता हिरवा ठेचा टाकून घ्यायचा। ठेचा थोडा जास्त टाकायचा। आणि त्यात आपण थोडीशी हळद टाकून घ्यायची। आता आपण याच्यामध्ये डाळ टाकून घेऊ। ते छान असं परतून घ्यायचं। 5 ते 10 मिनिट छान उकळू द्यायचं। उकळल्यानंतर याला छान टेस्ट येते, चवीला छान लागतं। जास्त पातळ करायचं नाही आणि थोडंसं तिखटच राहायला पाहिजे। साधं साधं हे वरण छान लागत नाही। हे बघा असं थोडंसं दाटसरच राहायला पाहिजे। शेपू भाजी अत्यंत गुणकारी आपल्या शरीराला पण ही खूप चांगली आहे।